नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी आहे। भरपूर विद्यार्थी वाट बघत होते। बघा, नागपूर महानगरपालिका यामध्ये जर बघितलं सरळ सेवेच्या माध्यमातून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती। आता या भरतीचे जे परीक्षेचे वेळापत्रक आहे ते आलेले आहे। आता बघा, तुमच्या एक्झामला कधीपासून सुरुवात होणार आहे आणि तुम्हाला ॲडमिट कार्ड कधीपासून डाउनलोड करता येणार आहे, त्यासोबतच टेक्निकल आणि नॉन टेक्निकलचा जो डिटेलमध्ये सिलेबस काय आहे आणि कमी दिवसामध्ये कशी तयारी करावी याच्याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। त्याआधी बघा, तुम्ही जर का चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून प्रत्येक अपडेटबद्दल सर्वप्रथम तुम्हाला माहिती मिळत राहील। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, तुम्ही इथं बघू शकता की दिनांक 19/9/2025 या तारखेला जर बघितलं, एक सूचनापत्र जे आहे ते आलेलं आहे आणि त्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की ऑनलाईन परीक्षेचं वेळापत्रक व प्रवेशपत्राबाबत सूचना देण्यात आलेल्या आहे। बघा, यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की नागपूर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट क संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवा प्रवेशाने भरण्यासाठी वर्तमानपत्रात जाहिरात क्रमांक जो की बघा तुम्हाला इथे देण्यात आलेला आहे, दिनांक 22/8/2025 रोजी प्रसिद्ध करून अर्हताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आलेले आहेत। बघा, 22/8/2025 या तारखेला जर बघितलं, वर्तमानपत्रात या भरतीबद्दलची जी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती त्याबद्दलची यामध्ये माहिती सांगण्यात आलेली आहे। सदर जाहिरातीचे अनुषंगाने सर्व उमेदवारांना कळवण्यात येत आहे की नागपूर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट क संवर्गातील पदांसाठी ऑनलाईन परीक्षेची दिनांक, शिफ्ट व वेळ जे आहे तुम्हाला खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे, जे की आपण बघूया। आता बघा, तुम्हाला इथं पदनाम, दिनांक, ऑनलाईन परीक्षेची जे वेळ आहे आणि शिफ्ट कोणती आहे याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे। सर्वात अगोदर जर बघितलं आपण तर बघा, कनिष्ठ लिपिक याची जे एक्झाम डेट आहे 7/10/2025 म्हणजे की 7 ऑक्टोबर या तारखेला राहणार आहे। वेळ बघा, सकाळी 9 ते सकाळी 11 वाजेपर्यंत शिफ्ट 1 मध्ये तुमचा पेपर राहणार आहे। लेखापाल, रोगपालसाठी जर बघितलं तर बघा, त्याच तारखेला तुमची जी आहे त्याच टाईमला म्हणजे की शिफ्ट 1 ला तुमचा पेपर असणार आहे। डेटा मॅनेजरचं जर बघितलं तर बघा, त्याच दिवशी म्हणजे की 7 ऑक्टोबरला तुमचा पेपर राहणार आहे। सकाळी 9 ते सकाळी 11 वाजेपर्यंत शिफ्ट जर बघितली 1 तुम्हाला यामध्ये दिसून येणार आहे। कनिष्ठ लिपिक या पदासाठी जर बघितलं तुम्हाला त्या डेटला म्हणजे की 7 ऑक्टोबरला तुमची एक्झाम राहणार आहे। आता बघा, इथं बघा शिफ्ट 2 मध्ये यांचा पेपर राहणार आहे। दुपारी 1 ते दुपारी 3 वाजेपर्यंत यांचा पेपर चालू असणार आहे। आता बघा, ग्रंथालय सहाय्यक या पदासाठी जर बघितलं 7 ऑक्टोबर याच तारखेला तुमची एक्झाम राहणार आहे। यामध्ये बघा, याची एक्झाम जी आहे शिफ्ट 2 ला कंडक्ट करण्यात आलेली आहे। कनिष्ठ लिपिक या पदाची जर बघितलं तर त्याच दिवशी जर राहणार आहे आणि सायंकाळी 5 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत राहणार आहे। शिफ्ट 3 मध्ये याचा पेपर घेण्यात येणार आहे। आणि बघा, सिस्टीम ॲनालिस्ट या पदाचं जर बघितलं तर बघा, 7/10/2025 याच तारखेला राहणार आहे। शिफ्ट 3 मध्ये याचा पेपर होणार आहे। विधी सहाय्यकचा पण शिफ्ट 3 मध्ये पेपर होणार आहे। कर संग्राहक यासाठी जर बघितलं 8/10/2025 म्हणजे की 8 ऑक्टोबरला सकाळी 9 ते सकाळी 11 यापर्यंत जर बघितलं शिफ्ट 1 मध्ये तुमचा पेपर घेण्यात येणार आहे। प्रोग्रामरसाठी जर बघितलं तर शिफ्ट 1 मध्ये पेपर होणार आहे। स्टेनोग्राफरसाठी जर बघितलं शिफ्ट 1 मध्ये पेपर होणार आहे। त्यानंतर जर बघा, कर संग्राहक यासाठी जर बघितलं तर शिफ्ट 2 मध्ये पेपर होणार आहे। 8 ऑक्टोबर 2025 या तारखेला दुपारी 1 ते दुपारी 3 वाजेपर्यंत पेपर असणार आहे। हार्डवेअर इंजिनियरचा जर बघितलं शिफ्ट 2 मध्ये पेपर होणार आहे आणि कर संग्राहक याचं जर बघितलं शिफ्ट 3 मध्ये म्हणजे की सायंकाळी 5 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत यांचा पेपर चालू असणार आहे। आता बघा, यांची जी एक्झाम आहे ते 7 आणि 8 ऑक्टोबर या 2 तारखेमध्ये जर बघितलं तर कंडक्ट करण्यात आलेली आहे संपूर्ण पदांची, जी तुम्हाला मी सांगितलेली आहे। आता बघा, खाली जर बघितलं, उपरोक्त पदांच्या ऑनलाईन परीक्षेकरिता प्रवेशपत्र ॲडमिट कार्ड नागपूर महानगरपालिकेच्या www.nmcnagpur.gov.in या संकेतस्थळावरील भरती न्यू रिक्रुटमेंट ह्या लिंकवर दिनांक 1/10/2025 पासून उपलब्ध करून देण्यात येत आहे। बघा, तुमचे जे ॲडमिट कार्ड आहे 1 ऑक्टोबर पासून तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे। आता बघा, ॲडमिट कार्ड कशा प्रकारे डाउनलोड करता येणार आहे तर बघा, तुम्हाला इथे संकेतस्थळ देण्यात आलेलं आहे। यावरती जाऊन तुम्हाला लॉग इन करायचं आहे, म्हणजे की तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर आणि जो तुम्ही अर्ज भरायच्या वेळी पासवर्ड वापरला असेल तो तुम्हाला पासवर्ड टाकल्यानंतर तुमचे जे ॲडमिट कार्ड आहे ते ओपन होणार आहे। 1 ऑक्टोबर पासून तुम्हाला इथे सांगण्यात आलेलं आहे की तुमचे ॲडमिट कार्ड तुम्हाला बघता येणार आहे। त्याच खाली बघा, यामध्ये काय देण्यात आलेलं आहे, संकेतस्थळावर ऑनलाईन परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध करून घेणे, परीक्षेस वेळेवर उपस्थित राहणे याबाबतची संपूर्ण जबाबदारी संबंधित उमेदवारांची राहील। तसेच परीक्षा केंद्राबाबतची संपूर्ण माहिती ओळखपत्रावर नमूद राहील। बघा, परीक्षेच्या वेळेस तुम्हाला जे परीक्षेचे हॉल तिकीट आहे ते उपलब्ध करून घेणे आणि परीक्षेचे वेळेवर उपस्थित राहणे याबाबतची सर्व जी जिम्मेदारी आहे म्हणजे जबाबदारी आहे ती उमेदवारांची राहणार आहे। त्याचप्रमाणे संकेतस्थळावरील प्रवेशपत्र पाहिले नाही अथवा डाउनलोड केले नाही इत्यादी कारणे ऑनलाईन परीक्षेच्या वेळेस
विचारात घेतली जाणार नाही, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. आता बघा, प्रवेशपत्र पाहिले नाही किंवा डाउनलोड केलेले नाही यामध्येच बघा तुमची चुकी राहणार आहे, तुम्ही लक्षात घ्या. म्हणून 1 ऑक्टोबर पासून जे आहे तुमचे ॲडमिट कार्ड जे आहे तुम्हाला दिसायला सुरुवात होणार आहे, तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकाल. आणि ज्या कोणा उमेदवारांना डाउनलोड करता येत नसेल किंवा डाउनलोड होत नसेल त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्यांचे जे ॲडमिट कार्ड जेव्हा येतील तेव्हा मी त्यांना डाउनलोड करून देऊ शकेल. तर बघा, मी तुम्हाला सांगितलं की 7 आणि 8 ऑक्टोबरला जर बघितलं तुमची एक्झाम जे आहे ते कंडक्ट करण्यात आलेली आहे. आता बघा, नॉन टेक्निकल आणि टेक्निकल जो डिटेलमध्ये सिलेबस आहे तो कशा प्रकारे आहे तो आपण जाणून घेऊया. आणि त्यासोबतच तुम्हाला मी शेवटी जे आहे तुम्हाला महत्त्वाची सूचना देणार आहे, म्हणजे की कोणकोणते पेपर आहे जे तुम्हाला कव्हर करायचे आहे. पूर्ण जे महानगरपालिकेचे पेपर आहे तुम्हाला कुठे भेटतील याच्याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, म्हणून व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, तुम्ही इथं बघू शकता की नागपूर महानगरपालिका यांचा जो स्टँडर्ड सिलेबस आहे नॉन डोमेन फॉर ऑल पोस्ट सगळ्या पदासाठी, जे की बघा सर्वात अगोदर जर बघितलं आपण तर जनरल व्हर्बल ॲबिलिटी मराठी लँग्वेज याचा जो सिलेबस आहे देण्यात आलेला आहे डिटेलमध्ये. तुम्ही इथं बघू शकता की कोणकोणत्या टॉपिकमधून तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतील. आणि त्याच खाली जर बघितलं तर बघा, जनरल व्हर्बल ॲबिलिटी इंग्लिश लँग्वेजमधील कोणकोणते प्रश्न विचारले जातील. बघा, ग्रामरमधून तुम्हाला क्वेश्चन टॅग, सेंटेन्स, पार्ट ऑफ स्पीच, टेन्स अँड आस्पेक्ट्स आणि लँग्वेज प्रोफिशियन्सी, जे की बघा त्यामधून तुम्हाला पारा जंबल, सेंटेन्स कंप्लीशन, ऑड वर्ड आउट आणि रीडिंग कॉम्प्रिहेन्शनमधून तुम्हाला अँटोनॉम्स, सिनोनॉम्स हे तुम्हाला विचारलं जाणार आहे. त्यानंतर बघा, इंटेलेक्च्युअल टेस्टमधून तुम्हाला कोणकोणते प्रश्न म्हणजे कशा प्रकारे विचारले जाऊ शकतील संपूर्ण जे डिटेलमध्ये जो अभ्यासक्रम आहे यामध्ये देण्यात आलेला आहे. जनरल नॉलेजमधून जर बघितलं तर बघा, नॅशनल करंट अफेअर, इंटरनॅशनल करंट अफेअर, इंडियन हिस्ट्री, इंडियन जिओग्राफी अशा प्रकारे जर बघितलं तुम्हाला यावरून प्रश्न विचारला जाणार आहे. आता बघा, त्यासोबतच जर बघितलं डोमेन म्हणजे की टेक्निकल जो सिलेबस आहे त्यामध्ये कोणकोणती पदे आहेत आणि त्याचा डिटेलमध्ये कसा सिलेबस आहे त्याची पण PDF मी तुम्हाला टेलिग्रामवरती दिलेली आहे, त्यावरून तुम्ही बघून घेसाल. आता बघा, जेवढे काही महानगरपालिकेचे मागील काही पेपर झालेले असतील त्याची संपूर्ण जी PDF आहे मी बनवून तुम्हाला जे पेपर आहे तुम्हाला मी प्रोव्हाइड केलेले आहे ते तुम्ही माझ्या टेलिग्रामवरती बघू शकता. आणि तुम्हाला कोणत्या पदाचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पाहिजे आहे ते नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, जेणेकरून मी तुम्हाला प्रोव्हाइड करू शकेल. आता बघा, दिवस खूप कमी राहिलेले आहेत, म्हणजे की बघा 7 आणि 8 ऑक्टोबरला जर बघितलं तुमची एक्झाम होणार आहे. म्हणून आतापासून जर दिवस बघितले तर जास्त काही दिवस उरलेले नाही आहेत. या कमी दिवसामध्ये बघा जास्तीत जास्त तुम्ही मॉक टेस्ट द्यायचा प्रयत्न करा आणि जेवढी काही रिव्हिजन तुमची बाकी असेल तेवढी रिव्हिजन करून घ्या, जेणेकरून बघा तुम्ही एक्झाममध्ये चांगल्या प्रकारे स्कोअर करू शकाल. आणि जास्तीत जास्त PYQ जेवढे काही क्वेश्चन आहे तेवढी सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा, जेणेकरून ते एक्झामसाठी तुम्हाला हेल्पफुल राहणार आहे. तर बघा, अशा प्रकारची आजची अपडेट होती. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, जेणेकरून मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल. तर चला, भेटू आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन भरतीची अपडेट घेऊन. धन्यवाद.